अजित पवार उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांचं पहिलं टर्म होता किंवा देवेंद्र फडणवीस हे सभागृहातला एक तरुण आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. तेव्हाही अजित पवार हे त्यांच्या पदाच्या सर्वोच्च उंचीवरती होते. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस अचानक मुख्यमंत्री होतात आणि त्याच्यानंतर त्यांचं करिअर बहरतं. त्यांच्या राजकीय करिअरला एक वेगळा आपण म्हणतो एक नवीन ताकद मिळते त्यांच्या करिअरला. तेव्हा अजित पवार ती लवचिकता ठेवतात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करतात त्यांचे उपमुख्यमंत्री म्हणून ते करतात. त्यात कुठे म्हणजे मी बॉडी लँग्वेजची तुम्ही ती बघितली असेल कधी. मला फडणवीस आणि अजित पवार यांच्या आपापसातल्या बॉडी लँग्वेजमध्ये मला कधी अनईज दिसला नाही की फडणवीसांना नेता म्हणण्यात अजित पवारांनी कुठल्याही प्रकारे संकोचित अगदी बळे छातीवर दगड ठेवून त्यांना नेता म्हणतात असं नाही. ते त्यांना नेता म्हणतात. पण हे सुद्धा जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी प्रचंड आरोप केले होते. एकनाथ शिंदे माझ्या मते एकच सेकंद आलेले आहेत. एकनाथ शिंदे आपल्याला समोर दिसतात. अमित शहा दाखल झालेले आहेत. अमित शहा यांच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे तिथे आलेले आहेत. थोड्याच वेळात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं बारामतीच्या विमानतळावरती आगमन होईल आणि संपूर्ण स्टाफमध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा इथे असतात कारण त्यांच्याही स्टाफमधले काही तिथे म्हणजे दिसतात. थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता त्यांच्या स्वागतासाठी इथे थोड्याच वेळात अमित शहा यांचं इथे आगमन होणार आहे. सर, आता तुम्ही स्टाफचं म्हणत होता, मघाशी विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया होती. अजित पवारांबरोबरचा जो स्टाफ आहे त्यांच्याप्रमाणे झंझावती कामासाठी तो सतत काम करत राहायचा. आता पुढे ते काय करतील, किती चुकचुकल्यासारखं होईल अशा प्रकारे त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांचे जे पीए आहेत जे सातत्यानं वेगवेगळ्या विभागांवर काम करत असतात, तर किती चुकचुकल्यासारखं होईल. हा फार म्हणजे हा खूप दुर्लक्षित राहिलेला विषय. बरं अनुपम बरं हा विषय काढला. अनुपमांनी खूप महत्वाच्या विषयाला छेडलंय आणि मला ते एवढ्यासाठीच जाणवतं की विलासरावांची ज्या वेळेला दिल्लीत अमित शहा यांचं आगमन झालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे इथे बारामतीच्या विमानतळावरती पोहोचलेले आहेत अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी. सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आपल्याला दिसत. भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन सुद्धा आलेले आहेत. एनडीएचा एक महत्त्वाचा पार्टनर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता आणि मधल्या काळामध्ये ते दिल्लीला जाऊन अमित शहा यांना भेटलेही होते. त्याची देखील मधल्या काळामध्ये चर्चा झाली त्यांच्या भेटीची. पण आज स्वतः भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा येतील असं म्हटलं जातं. त्याची शक्यता आहे येण्याची. पण आता अमित शहा तिथे आलेले आहेत. काय करता येतं जागा द्यायला माझी विचार ना काय करतो इकडे अजित पवारांची अंत्ययात्रा, त्याच्या मागे हजारोचा जनसमुदाय अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यासाठी बारामती या रस्त्यांवरती आपल्याला दिसतो. आणि इकडे देशातले महत्त्वाचे नेते इथे आपल्याला अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यासाठी येताना दिसतात. अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नवीन सुद्धा इथे आले. ही दृश्य समोरची हजारोंचा जनसमुदाय इथे बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान मैदानात आपल्याला दिसतोय. आणि ही वेगवेगळी दृश्य आपल्याला बघतात की जेव्हा पार्थिव काटेवाडीकडे निघालं घरातून तिथली, त्याच्यानंतर वेगवेगळे नेते ज्या प्रकारे इथे त्या चौथऱ्यावरती हजर आहे. सलामी देण्यात आली. तिरंग्यामध्ये त्यांचा पार्थिव हे घरातून बाहेर आणण्यात आलं आणि बारामतीच्या रस्त्यांवरती दुतर्फा हजारो दादांचे चाहते इथे त्यांना बघायला जमलेले आहेत. आणि हजारोंचा जनसमुदाय त्या मैदानावरती काल रात्रीपासूनच तिथे जमलेला आहे. शरद पवार आणि त्यांचे बंधू प्रतापराव पवार हे तिथे पवार परिवार आपल्याला दिसतोय. प्रतिभा पवार ज्यांच्याबद्दल तुम्ही आधी चर्चा करत होतो की प्रतिभा पवारांचं आणि अजित पवारांचं एक कसं वेगळं इक्वेशन नेहमीच राहिलेलं आहे आणि त्यांच्यासाठी आक्रोश करणारी जनता, ही सगळी दृश्य ही सध्या बारामतीतनं अजित पवारांच्या या अंतिम यात्रेतली बारामतीतल्या त्यांच्या आपण खरं तर हा मला माहीत नाही किती आवडेल त्यांचा बारामतीतला शेवटचा प्रवास, शेवटचा त्यांचा आपण त्यांच्या ह्याच्यात बारामतीचा दौरा अजित पवारांचा असणार आहे. याच्यानंतर अजित पवार असे इथे दिसणार नाही आता.
खूप धक्कादायक महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या राजकारणातला हा टर्निंग पॉईंट ठरू शकेल. हे फक्त आपण अजित पवारांच्या आयुष्यातल्या टर्निंग पॉईंट्सबद्दल बोलत होतो, पण अजित पवारांचं जाणं हे आज खरं तर मला माहीत नाही, आता या क्षणी ही चर्चा करूया नको, पण याच्यानंतर आपल्याला या महाराष्ट्राच्या राजकारणातला हा खूप मोठा टर्निंग पॉईंट असणार आहे, अजित पवारांचं जाणं. याच्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण जे आज आहे ते फार बदललेलं असेल. नक्कीच. म्हणजे जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचे डिफायनिंग मुवमेंट्स येतात, आपण त्या जेव्हा म्हणतो की 99, 2014, 2019, 22 आणि आता नंतर हा लगेच यायला बदल आहे, ह्याच्यानंतर फार मोठे बदल महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळणार आहे. हे आपल्याला काही प्रतिक्रिया येतात. लास्ट रविवारी त्यांनी बस स्टॉप पाशी त्यांनी सर्वांना बोलून कुठे काय काय राहिलंय, काय काय करायचंय, सगळ्यात लास्ट डिसेंबरमध्ये ते तिथे आले होते बस स्टॉपवर. आणि सकाळी 6 वाजता जेव्हा आम्ही एका देवाला चाललो होतो तेव्हा त्यांनी सर्व कुठे काय राहिलं, मग सगळ्यांना विचारलं आम्हाला तुमचं काही राहिलंय का, कुठं काही, जसं कोरियामध्ये किंवा कुठे काय काय बनवायचंय, कुठं कसे स्टॅच्यूज बनवायचे, ते स्वतः ते नाही का तिथे प्रेझेंट. सकाळी 6 वाजता आम्ही सकाळी 6 वाजता तिथे आम्ही देवाला चाललो होतो, तेव्हा ते 6 वाजता सगळे लोक आणि त्यांची टीम तिथे पोचली होती बस स्टॉपवर. आणि त्यांच्याशिवाय नाही आता सर्व पोरकं झालोय आम्ही आता इथे, कारण की आम्ही टीचर लोक झालो, सगळं झालो. आता त्यांच्यामुळे आता आज आम्ही इथं उभं होतो. आता संपलंय असं वाटतंय, आता अंत. दादांशिवाय बारामतीची कल्पना केली जाऊ शकत नाही. दादा दादांच्या हातात हात दिला. दादांना कुठे भेटायचं? तुम्ही म्हणलात दादा तुमचे शेजारी होतात. दादा तुमचे शेजारी होतात. कामाचे उद्घाटन केलं दादांनी. सुनीसराचं काम कमी राहिलं होतं. सुनेत्रा पवार आणि सोबतच सुप्रिया सुळे आपल्याला ही समोर आपल्या स्क्रीनवरती. फार त्यांच्यासाठी हा कठीण काळ असणार आहे. म्हणजे अर्थातच एक त्यांच्या पत्नी म्हणून नाही, पण आपल्याला कालपासून त्यांचा अनेक जण याच्याबद्दल लिहितात सोशल मीडियावरती की त्यांच्यासाठी हा काळ किती कठीण असणार आहे. एक पत्नी म्हणूनच नाही, पण नुकताच त्यांनी राजकारणात पहिलं पाऊल टाकलेलं आहे. आता अशा वेळेसच अजित पवार त्यांच्यासोबत नसणं हे फार वेदनादायी असणार आहे. म्हणजे एक पत्नी म्हणून, पारिवारिक सदस्य म्हणून तर अर्थातच ते खूप मोठं त्यांचं नुकसान आहे. पण कालपासून त्यांचा चेहरा जो आहे तो बरंच काही प्रश्न उपस्थित करतो. त्याच्या हे व्हिज्युअल्स बघितल्यावर एक जाणवतं आपल्याला की फॅमिलीमधले ऋणानुबंध किती घट्ट असू शकतात. राजकीय मतभेद झालेत तरी सुद्धा हो, कुटुंब हे कुटुंब असतं. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या आपण आठवण बघा, ह्या दोघी उमेदवार एकमेकांच्या विरोधात ठाकल्या होत्या. सुनेत्रा पवार अक्षरशः रडल्या होत्या. हो, डोळ्याला पदर लावला होता त्यांनी. तो प्रसंग आणि आजचा प्रसंग, म्हणजे सुखदुःखाच्या काळामध्ये कुटुंबच कामास येतं, तेच आपल्या सोबतीला असतं, हे दिसतं त्यांना. हो, इथे या दोघी उमेदवार होत्या लोकसभेला एकमेकांच्या विरोधात ठाकलेल्या. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी ती लढत झाली होती बारामतीमध्ये. आज दोघेही संसदेत आहेत. सुप्रिया सुळे बारामतीचं प्रतिनिधित्व करत लोकसभेवरती आहेत, तर सुनेत्रा पवार या राज्यसभेवरती आहेत. ह्या संपूर्ण पवार परिवार आपल्याला इथे दिसतात. ही सगळी पवार परिवारातली मंडळी आहेत इथे. अजित पवारांच्या भगिनी आहे सुनेत्रा पवार, आणि या माझ्या त्यांच्या सून आहेत जय पवारांचं. हां, सुनबाई पार्कची मिसेस. जय पवारचे जय पवार यांचं जे नुकतंच विवाह झाला त्यांच्या सोबत होत्या मगाशी. आणि हा आपल्याला सुनेत्रा पवार आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवरती आहेत. सुनेत्रा पवारांचं राजकारणातलं वय आता अवघं 1 वर्षही नाही येतं. 1 वर्षभरापूर्वी, वर्षभर झालं नसावं त्यांना राज्यसभेवरती जाऊन. 2 वर्ष म्हणून निवडणूक लढवली त्यापासून गृहीत धरलं तरी सुद्धा आई दिसत नाही.